मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढत असताना राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळीचा धुव्वाधार इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळी जोरदार बरसणार आहे। अनेक परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे। तर राज्यातील कोणकोणत्या परिसरांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहे। त्यापूर्वी जर आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून हवामानाची संपूर्ण नवनवीन जी आपण अपडेट देत असतो ती सर्वप्रथम तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना आता तुम्ही पाहू शकता की बंगालच्या उपसागरावरती अतिशय तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय। त्याची तीव्रता अधिक वाढत आहे आणि राज्यातील अनेक परिसरामध्ये त्याचा फटका बसणार आहे। राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे। आता यामध्ये कोणकोणत्या परिसरामध्ये अवकाळीचा इशारा देण्यात येतोय याबद्दलची सविस्तर माहिती जर आपण या ठिकाणी पाहिली तर या ठिकाणी या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो विदर्भ मराठवाडा या परिसराला सर्वाधिक बसण्याचा इशारा आहे तो देण्यात येतोय। तसेच विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला या अवकाळीचा जोरदार इशारा देण्यात आलेला आहे। अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी कोकणपट्टीलाही काही प्रमाणात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीट होण्याचा अलर्ट या परिसरांमध्ये सतर्कतेचं वातावरण तयार झालेलं आहे। सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात येतोय। वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार पुन्हा एकदा कमबॅक करतोय। या परिसरांना जोरदार झोडपून काढणार आहे। बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचं लो प्रेशर आहे ते निर्माण होत आहे। याची तीव्रताही अधिक आहे। त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे। अनेक परिसरांमध्ये हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे। विशेषतः या पावसाचा सतर्कतेचा इशारा जो आहे तो विदर्भ मराठवाड्याला त्या ठिकाणी सर्वाधिक देण्यात आलेला आहे। त्या परिसरामध्ये सर्वाधिक झोडपून काढणार आहे असा अलर्टही त्या ठिकाणी देण्यात येतोय। यापुढील हवामानाची संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील गावातील अंदाज पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या गावाचे नाव कमेंट करा, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गावातील तालुक्यातील संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळेल। धन्यवाद।